गुरु, हे गुरु, गिलच्याची भाजी करू का? हं, आलू टाकून चांगली लागते. चपाती सोबत खाशीन बरं? नको. मग का खाते? काहीच नाही खाऊन कसं चालेल? भाताची पेच करू का? गुरु अरे काहीतरी खा ना. पाय बरं कसा अशक्त होऊन राहिला तू. काऊन बा असं गप्प गप्प राहते तू? काही नाही. काही नाही. आई पाशी लपवते का? आई सगळं कळते. जाऊ दे ना आता. चुका तर सगळ्याच्या हातून होतात. तू माफी मागितली का नाही सगळ्याची? माफी मागितली आई, पण याचा अर्थ सगळ्यांनी मला माफ केलं असं होत नाही ना. आम्ही केलं ना. असं नाही ग. राधिकाचं काय? कसं वागवलंय मी तिला, किती अपमान केलाय, घरातून बाहेर काढलंय. एवढं सगळं करून फक्त माफी मागून तिच्या मनातनं सगळं जाणार नाही ना. काहीतरी राहीलच ना मनात. गुरु, जगामध्ये 3च व्यक्ती अशा असतात ज्या सगळ्या चुका पोटात घालतात. आई, बाबा आणि बायको. राधिका खूप चांगली आहे बरं. खूप प्रेम आहे तिला तुझ्यावर. ती तुझ्या सगळ्या चुका पोटात घेईल पाय. गुरु, मायेला जर तरचा स्पर्श नसतो बरं, म्हणून तिथं विश्वासघात नसते. जी तुझ्यासोबत विश्वासघात करत होती ती गेली ना तुझ्या आयुष्यातून. बस तर मग पिढा गेली, संपलं सगळं. आता मागचा विचार करायचा नाही बरं. झालं ते चांगल्यासाठीच झालं असा विचार करायचा आणि पुढे जायचं. नव्यानं सुरुवात कर बाळा. ए गुरु, काऊन रडते? गुरु नाही नव. अरे बाप्पा बाप्पा बाप्पा. काय बरं, एवढा मोठा घोडा झालाय तरी रडते लहान मुलासारखा. माल ना गुरु, तुझ्या लहानपणीची आठवण येऊन राहिली पाय. आठवते का तू कोणाची तरी खोडी काढली होती आणि मास्तरांनी माझ्याकडे कंप्लेंट केली होती तुझी? आठवते? आठवते बापा? केवढा रडला होता बापा तू. मी समजावलं तेव्हा मानलं तू. असंच आता करायचं. चुका कोणाच्या हातून होत नाहीत. कोणाच्या हातून होत नाही, पण सुधारायची संधी एकेकालाच भेटते. तुला भेटली ना, बस त्या संधीचं सोनं करायचं आणि पुढे जायचं. हो का नाही? मग आई सॉरी सॉरी, ते केस विस्कटले बापा मी. राहू दे. काय यार, व्हॉट इज दिस? हेच मी तुला विचारणार आहे. हे काय आहे? हा, कपडे असे कोंबून ठेवतात का? कपडे यार, ते बॅगेत आहेत कोंबलेले. काय फरक पडतो यार? आणि तुला आवरायचं असेल तर आवर ना तू प्लीज. अजिबात नाही. हे सगळं तू करायचंस, कळलं? आणि हे काय याच्यात? हा, मला पर्सेस आहेत, त्या गॅरीने घेऊन दिल्या होत्या. गॅरीने घेऊन दिल्या की तू लुबाडल्यास त्याच्याकडनं? कमाल आहेस यार तू. प्रत्येक गोष्टीत कसं तर लेक्चर सुचू शकतं तुला. मला लेक्चर द्यायला वेळ नाही शनया. मला पण बाहेर जायचंय, कळलं? हे आवर पटकन, मी येते तोपर्यंत. पटकन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.